नमस्ते वकील मॅडम. आजच्या आज लवकरात लवकर तुम्ही घरी या. मला खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. या 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 बसा. बोला, काय काम होतं तुमचं म्हणून मला एवढ्या घाईघाईमध्ये बोलवून घेतलं? नाही, ते गडबडीने याच्यासाठी बोलवलं की हा माझा मोठा भाऊ आणि माझी जी आई असते ती ह्याच्याजवळच असते आणि माझ्या आईला मला सांभाळायचं आहे. हो, मला एक तरी चान्स मिळावा की. एक सुद्धा चान्स हा देत नाही आहे मला आईला सांभाळण्याचा. आई काही फक्त ह्याच्या एकट्याचीच नाही आहे ना. माझ्या आईचा सगळा खर्च बघू देतोय ना, तिच्या दवाखान्याचा खर्च बघू देतोय ना. मी तिला कुठे बाहेर घेऊन चाललो तरी तिकडे सुद्धा हा घेऊन जाऊन देत नाही आहे. मग तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी काय मदत हवी आहे? काय रे, तुला तुझ्या वाटणीचं सगळं काही मिळालंय ना, प्रॉपर्टीत हिस्सा दिलाय आणि वर आईमध्ये काय हिस्सा पाहिजे तुला? आईमध्ये पण हिस्सा पाहिजे तुला? कोण सांगितलंय? सगळं दिलं आणि त्यात आणि तुला आईची वाटणी पाहिजे नाही? आई तुझी एकट्याची नाही. ए, काय भांडायला आला रे? सर तिकडं. माझ्यासाठी तुम्ही दोघं जण भांडणं करू नका. 6 महिने तुझ्याकडे राहते, 6 महिने तुझ्याकडे राहते. हां, मी आजपर्यंत भावाभावांना प्रॉपर्टीसाठी भांडताना बघितले, पण आईसाठी भांडणारे तुम्ही पहिलेच आहे. खूप छान वाटलं. मिटला ना तुमच्या दोघांचा प्रश्न? चला, मी निघते. आणि असंच आईवर प्रेम राहू द्या.